5व्या उदाहरणामध्ये आकृतीत समलंब चौकोन पी क्यू आर एस मध्ये बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर, पी क्यू एस आर ला समांतर आहे. तर ए आर बरोबर 5 AP, ए आर बरोबर 5 AP म्हणले, म्हणजे ए आर ही एपी च्या पाचपट आहे याचा अर्थ. त्याच्यानंतर एस बरोबर 5 AQ, एस ही सुद्धा AQ च्या पाचपट आहे, जिथे एस मोठा आहे. तर सिद्ध करा की एस आर बरोबर 5 PQ, एस आर बरोबर 5 PQ या पद्धतीने. म्हणजे इथं दिलेली माहिती काय आहे, PQ समांतर एस आर. त्यावरून मग आपल्याला दिलेल्या आणि या दोन जोड्या आहेत त्याच्यावरून हे सिद्ध करायचं आहे. तर मित्रहो, आपल्याला वरचा एक त्रिकोण आणि खालचा एक त्रिकोण, कारण दोन्ही समरूप आपल्याला दाखवावे लागतील. मग समरूप त्रिकोणांच्या बाजू प्रमाणात असतात, मग या बाजूंची गुणोत्तरे घेऊन आपल्याला उदाहरण सोडवावं लागेल. मग बघा कोणते दोन त्रिकोण. पहिल्यांदा काय करू, बाजू पी क्यू समांतर बाजू एस आर, आणि काय करावं लागेल, इथे ही क्यूएस ही छेदिका घेतली तर होणारे हे दोन कोण व्युत्क्रम कोण असतील. म्हणजेच हे दोन कोण व्युत्क्रम कोण आहेत. मग पहिल्यांदा ए कोण, ए कोणाशी एकरूप आणि पी क्यू ए एकरूप आर एस ए या पद्धतीने हे दोन्ही त्रिकोण व्युत्क्रम कोण कसोटीनुसार ए कसोटीनुसार कोको कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत आपण म्हणूया. मग समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा म्हणजे AQ छेद AP, त्याच्यानंतर PA छेद AR आणि त्याच्यानंतर PQ छेद SR. मग त्यानंतर आपल्याला त्या किमती मिळतील. चला तर आपण लिहूया आपण मग PQ समांतर SR आणि QS ही छेदिका आहे. QS ही छेदिका, म्हणून कोन PQS, कोन PQS एकरूप कोन QSR, QSR हे कशानुसार, व्युत्क्रम कोन, व्युत्क्रम कोन कसोटीनुसार. आणि दुसरा आकडा असणार आहे कोन, कोन PQA, PQA एकरूप कोन नाही इथे PQS असं झालंय. त्यानंतर आपण आता झालं, आता त्रिकोण निवडूया आपण. त्रिकोण PQS म्हणजेच PQA म्हणून म्हणजेच असं लिहितो वाटल्यास, म्हणजेच कोन PQA एकरूप कोन QSR, QSR म्हणजेच ASR, ASR हे वरील कोणाचेच नाव आहे, केवळ कोणांची नावे भिन्न आहेत. मग आता त्रिकोण P याला नंबर 2 म्हणूया आपण. त्रिकोण PQA आणि त्रिकोण PQA आणि PQA घ्या किंवा PA, आपण एक नाव निश्चित करूया. त्रिकोण PQA, आता P ला R, Q ला S, RSA मध्ये त्रिकोण PQA आणि त्रिकोण RSA मध्ये या दोन त्रिकोणामध्ये काय काय एकरूप आहेत पहिल्यांदा आपण सिद्ध केलो. हे दोन्ही पहिल्यांदा सामायिक कोण असेल, नंतर हे दोन्ही व्युत्क्रम कोण आहेत, म्हणून हे दोन्ही त्रिकोण कोको समरूपता कसोटीनुसार समरूप आहेत. म्हणजेच कोन PQA एकरूप कोन RSA, PQA आणि RSA व्युत्क्रम कोन किंवा वरील प्रमाणे म्हटलं तरी चालते. विधान 1 वरून, विधान 1 नुसार. मग त्याच्यानंतर तिसरा नंबर देऊ. पुढे चौथा आहे कोन
विरुद्ध कोन. विरुद्ध कोन एकरूप असतात आपण शिकलो, त्यानुसार हे दोन्ही कोन एकरूप आहेत. म्हणून त्रिकोण PAQ, त्रिकोण PAQ समरूप त्रिकोण, PAQ ला PAQRAS कोको समरूपता कसोटी, कोको समरूपता कसोटी. म्हणून आपल्याला माहिती आहे समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा एकरूप असतात. म्हणून PA/RA बरोबर AQ/AS बरोबर PQ/RS. त्या जोड्यानुसार समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. इथपर्यंत. मग आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे AR बरोबर 5 AP म्हणल्यानंतर याच आपण असं हे करू शकतो, AR/AP बरोबर 5/1. आता इथं AR खाली आहे, मग AR इकडे लिहिलं, इथे 1 AR म्हणजेच इथे काय होणार. परंतु आपण काय करूया, PA किंवा PA इथे आपण असं घेऊया PA/AR बरोबर किती आहे इथं PA इथे आहे, हा PA इकडे आणला तर किती होतं 1/5 हे दिलेलं आहे पक्षात. म्हणजे 5 PA बरोबर 1 AR, 5 PA तिरकस गुणाकार आहे, 5 PA बरोबर 1 AR हे दिलेलं आपल्याला प्रश्नामध्ये. त्याचा उपयोग करून हे पक्षात दिलेला आहे. त्याच्याच नंतर अजून इकडे पण याचा अर्थ काय, AS/AQ किंवा AS इकडे निघून जावं लागेल, 5 इकडे आणावं लागेल, म्हणजे AQ/AS आणि AQ/AS बरोबर हे सुद्धा 1/5च आहे. AQ हा छेद AS बरोबर 1/5 इकडे 5 आणल्यानंतर हे पण आपल्याला पक्षात दिलेले दोन्ही, ही दोन्ही गुणोत्तर इथं आहेत PA/ आणि AQ/AS दोन्ही 1/5 आहे, म्हणजे PQ/RS सुद्धा 1/5 असतो. म्हणून याला आपण नंबर देऊया, इथं 4 झालंय, हे 5वं, हे 5, हे 6, त्याच्यानंतर ह्या दोघांना मिळून आपण 7 नंबर देऊया. मग विधान 6 आणि 7 वरून, 6 आणि 7 वरून काय होणार, PQ/RS सुद्धा काय होतो, PQ/RS बरोबर देखील 1/5 होणार. मग आता तिरकस गुणाकार, म्हणून 5 PQ बरोबर 1 RS झालं सिद्ध. म्हणून RS बरोबर 5 PQ याप्रमाणे हे सिद्ध झालं. म्हणजे तिथं पहिल्यांदा 2 त्रिकोण निवडावे लागतील दिलेल्या माहितीनुसार. 2 रेषा समांतर आहेत आणि ही त्याची छेदिका नुसार आपण ही सुद्धा छेदिका घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम येणार नाही. ही छेदिका घेतली तर हे 2 कोन उत्क्रम कोन होतात आणि ते सुद्धा कोको कसोटीनुसार एकरूप दाखवता येतात. मी इकडचे घेतले, त्यानुसार हे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप दाखवले आपण. समरूप त्रिकोणाच्या बाजू प्रमाणात असतात. मग त्यांचे मापे प्रश्नामध्ये या दोघांची गुणोत्तर दिलेले आहेत. मग त्यानुसार विधान 6 आणि 7 वरून PQ/RS सुद्धा 1/5 होणार. मग तिरकस गुणाकार केल्यानंतर 1 RS बरोबर 5 PQ हे सिद्ध. समजलं मित्रांनो. आता आपण पुढील उदाहरणाकडे जाऊ. मित्रांनो, उदाहरण क्रमांक 6 मध्ये समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू DC आणि AC कर्ण आहे व BD हा सुद्धा कर्ण आहे आणि हे परस्परांना बिंदू O मध्ये छेदतात. तर AO बरोबर त्यांनी 20 दिलेले, AO 20,
CD आहे 6, त्याच्यानंतर OB आहे 15, तर OD काढा. OD काढा, ही बाजू आपल्याला काढायची. AB 20, CD 6, OB 15 आहे, तर OD काढायचं आहे. तर इथे यामध्ये काय दिलंय, आता हे मी ह्याच्या आधीचा 5वं उदाहरण आपण बघितलं, सेम होतं. इथपर्यंतचा भाग मी लिहूनच ठेवलेला आहे इथे तुमच्या समोर. आपण स्पष्टीकरण करूया. बाजू AB आणि बाजू CD या समांतर आहेत आणि कर्ण ही BD ही त्याची छेदिका आहे. त्यामुळे हे दोन कोन विक्रम कोन होतात. हे दोन्ही कोन या छेदिकेमुळे होणारे विक्रम कोन आहेत, ते दोन्ही कोन एकरूप असतात. म्हणजे कोन CDB एकरूप कोन ABD, विक्रम कोन कसोटीनुसार हे दोन्ही. त्यानंतर आता हे दोन्ही विरुद्ध कोन एकरूप असतात. कोन COD एकरूप कोन AOB. इथे हे झालं, सॉरी इथे काय आहे, CDB एकरूप झालं हे विक्रम कोन कसोटीनुसार. त्यानंतर CDB म्हणजेच CDO आणि त्याच्यानंतर ABD म्हणजेच ABO. इथपर्यंत आपण थांबलोय कारण B'-O'-D आहे म्हणून ना, B'-O'-D आणि इकडे पण त्याच पद्धतीने. मग आता दोन त्रिकोण निवडले, एक त्रिकोण COD आणि दुसरा त्रिकोण AOB. या दोन्ही त्रिकोणामध्ये मग आपण हा पॉइंट इथे घेतला. परत CDO एकरूप ABO विधान 1 वरून, CDO एकरूप ABO विधान 1 वरून आणि COD एकरूप AOB विरुद्ध कोन. म्हणून हे दोन्ही त्रिकोण, वरचे आणि खालचे दोन्ही त्रिकोण कोको कसोटीनुसार समरूप आहे. COD समरूप त्रिकोण, AOB उदाहरण 5 प्रमाणेच आहे. दोन्ही सेम समरूप त्रिकोण, आपल्याला हे दोन्ही समरूप त्रिकोण दाखवायचे होते. मग पुढे समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा एकरूप असतात, प्रमाणात असतात, ते इथे घ्यायचे आहेत आपल्याला. COD म्हणजे आता CO छेद AO बरोबर OD छेद OB बरोबर CD छेद AB. या पद्धतीने समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. मग आपण किमती घालूया यामध्ये. CO आणि AO चा काय प्रश्नच नाही इथे. CO आणि AO आहे तिथे. CO किती आहे, A नाही. AO दिलंय, AO पण नाहीये, तो तसाच घेऊ इथे. त्याच्यानंतर OD आहे, OD काढायचे. OD छेद OB आहे 15 बरोबर AB 20 आहे, CD 6 आहे, 6 छेद 20. म्हणजे आपल्याला या गुणोत्तराचा काय संबंध नाहीये. त्याला आपण बॉक्स करूया आणि ते दोन्ही गुणोत्तर घेऊया. ते दोन्ही गुणोत्तर घेऊन आपल्याला काय काढायचे, OD काढा. मग आपल्याला तो OD मिळून जाईल. तिरकस गुणाकार करूया. OD गुणिले 20 बरोबर 15 गुणिले 6 म्हणून OD बरोबर 15 गुणिले 6. हे गुणिले 20 इकडे आणून भागिले 20 झाले. 5 ने भाग जाईल, 5 त्रिक 15 आणि 5 20. परत दोन्ही भाग घालूया. 2 त्रिक 6 आणि 2 दुनी 4 म्हणून OD बरोबर 3 त्रिक 9, 9 भागिले 2 म्हणजे 4.5, 4.5 म्हणून OD बरोबर 4.5. याप्रमाणे आपण OD काढलेला आहे. म्हणजे अशी उदाहरणं बऱ्याच वेळा परीक्षेला आलेलेच आहेत. यामध्ये हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. नेहमी लक्षात ठेवायचं, समलंब चौकोन छेदिका दिले, एक जोडी समांतर असते, विक्रम कोन विरुद्ध कोन. त्यामुळे कोको कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकरूप होतात. हे सुद्धा दोन त्रिकोण त्या पद्धतीने एकरूप समरूप दाखवू शकतो आपण. हे सुद्धा दोन त्रिकोण समरूप आहेत, आपण दाखवले. मग समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा प्रमाणात असतात. दिलेल्या किमती लिहिल्या आणि तिरकस गुणाकार केलं आणि आपल्याला OD मिळालं. या पद्धतीने हे उदाहरण 3 गुणासाठी किंवा 3 गुणासाठी विचारले जातात. बरेच वेळा या पद्धतीचे उदाहरण परीक्षेला आलेले आहेत. तर मित्रांनो, आता आपण पुढील उदाहरणाकडे जाऊया. क्रमांक 7. विद्यार्थी मित्र हो, आता उदाहरण क्रमांक 7 मध्ये आपल्याला
चौकोन ए बी सी डी हा समांतरभुज चौकोन आहे. याच्या आधीचे दोन उदाहरण आपण समलंब चौकोनाचे पाहिले. आता हा समांतरभुज चौकोन आहे. तर याच्यामध्ये बाजू BC वर E हा एक बिंदू आहे. रेषा DE ही DE रेषा ही किरण AB ला T बिंदूत छेदते. DE AB ला E मध्ये इथं AB ला T बिंदूत छेदते. तर काय दाखवायचं आपल्याला DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE दाखवा. म्हणजे बघा DE गुणिले BE बरोबर CE गुणिले TE दाखवायचे. म्हणजेच इथे सुद्धा काय करावं लागेल, होणारे दोन जे त्रिकोण आहेत ते दोन त्रिकोण, कुठले दोन त्रिकोण, एक त्रिकोण आहे BET आणि दुसरा त्रिकोण आहे CED. हे दोन्ही त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आहे. मग समरूप दाखवल्यानंतर समरूप त्रिकोणांच्या संगत भुजा प्रमाणात असतात. मग प्रमाणात लिहून त्यांचा तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला हे दाखवता येईल. मग मित्रांनो आता मी इथं लिहिलेलं आहे, दिलेलं काय आहे, चौकोन ABCD हा समांतरभुज चौकोन आहे. म्हणजेच AB आणि CD ह्या समांतर असणार. म्हणजेच रेख AB समांतर बाजू रेख CD समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख भुजा. मग AB म्हणजेच काय असणार आहे, AT. AB समांतर CD म्हणजेच AT समांतर CD. ह्या दोन्ही समांतर झाल्या आणि त्याची DE किंवा DT ही त्याची काय झाली, छेदिका. ही छेदिका आहे. त्यामुळे काय होणार, आता ह्या दोन समांतर रेषा आणि त्यांची ही छेदिका, त्याच्यामुळे होणारे हे जे कोन आहेत ते वितरण कोन एकरूप असतात. आपण इथे घेऊया आता कोन ATD. म्हणजे हा कोन ATD एकरूप कोन CDT. एकरूप कोन CDT वितक्रम कोन कसोटीनुसार. हे दोन्ही कोन वितक्रम कोन आहेत. त्यानंतर हे दोन्ही कोन एकमेकांचे विरुद्ध कोन आहेत. कुठला कोन आहे हा, BET आणि CET. हे दोन्ही कोन विरुद्ध कोन आहेत. म्हणजेच आता आपण हे दोन त्रिकोण निवडूया. या दोन त्रिकोणामध्ये विधान एक मध्ये म्हणलो तो वितक्रम कोन म्हणजेच BTE एकरूप CDE, BTE एकरूप CDE हे दोन्ही त्रिकोण आपण निवडून घेतले या पद्धतीने. मग या दोन त्रिकोणामध्ये आता त्रिकोण BET आणि त्रिकोण CED मध्ये काय असणार आहे, पहिलं पॉइंट. इथे आपण BTE एकरूप कोन BTE एकरूप कोन CDE विधान एक वरून, कारण वरती आपण हे सिद्ध केलंय दोन्ही कोन एकरूप आहेत म्हणून वितक्रम कोन. हे दोन्ही विधान एक वरून. त्याच्यानंतर BET एकरूप CED एकमेकांचे विरुद्ध कोन म्हणून त्रिकोण BET समरूप त्रिकोण CED कशानुसार, कोको समरूपता कसोटीनुसार. मग हे दोन त्रिकोण समरूप झाले तर आपल्याला आता त्या समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा प्रमाणात असतात. म्हणून इकडे लिहितोय मी, म्हणून काय होणार मग याच्यावरून BE छेद CE, BE छेद CE बरोबर ET छेद ED, ET छेद ED बरोबर BT छेद CD, BT छेद CD समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू. म्हणून आपल्याला हे घ्यायचं आहे BE छेद C म्हणजे BE छेद C, C ला इकडे आणलं म्हणजे हेच होणार. आता मग BE छेद C आपण हे दोन गुणोत्तर घेऊया आता. मग या दोन्ही गुणोत्तरावरून BE छेद CE बरोबर ET छेद ED. मग यांचा तिरकस गुणाकार आपण करूया. म्हणून BE गुणिले ED बरोबर CE गुणिले ET. आता बघा BE गुणिले DE बरोबर CE गुणिले TE हे दाखवता येते. म्हणून याप्रमाणे लिहू वाटल्यास DE
गुणिले बीई बरोबर सीई गुणिले टीई हे सिद्ध, हे आपल्याला इथं दाखवता आलं. म्हणजेच समलंब चौकोन आणि समांतरभुज चौकोन आले, तिथे छेदिका, संगत कोन, विक्रम कोन आणि विरुद्ध कोन ह्या एक कोनांची जोडी तिथे दिसते, ते ओळखायचं आणि एक विरुद्ध कोनांची जोडी एकरूप असते आपल्याला माहिती आहे. त्यानुसार नेहमी बहुतेक यामधले दोन त्रिकोण नेहमी कोको कसोटीनुसार समरूप होतात. मग समरूपतेपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांच्या बाजू प्रमाणात असतात. मग किमती दिले तर किमती घालूया, नाहीतर फक्त असं सिद्ध करा म्हणजे तिरकस गुणाकार करून सिद्धता करूया. याप्रमाणे अगदी उदाहरण सोपं आहे, 3 गुणासाठीचं हे उदाहरण आहे. तर आपण आता या उदाहरणानंतर क्रमांक 8 नंबरच्या उदाहरणाकडे जाऊया. स्टार्ट. मित्रहो, आकृतीत रेख एसी व रेख बीडी परस्परांना बिंदू पी मध्ये छेदतात आणि एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी, एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी. तर सिद्ध करा की त्रिकोण ए बी पी म्हणजे इकडचा एबीपी त्रिकोण समरूप त्रिकोण सी डी पी हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत. आपल्याला सिद्ध करायचे. अगदी सोपं आहे, 2 ओळीत आहे. तर पहिल्यांदा त्रिकोण एपीबी व त्रिकोण सीपीडी मध्ये, ह्या दोन त्रिकोणामध्ये हे आपल्याला दिलेलं आहे एपी छेद सीपी बरोबर बीपी छेद डीपी हे दिलेलं आहे. आणखी दे कोन एपीबी एकरूप कोन सीपीडी हे दोन्ही कोन एकमेकांशी एकरूप आहेत कारण विरुद्ध कोन आहेत. मग आता हे पहिलं पॉइंट पक्षाचं, दुसरं पॉइंट म्हणून कोन एपीबी एकरूप कोन सीपीडी विरुद्ध कोन. म्हणून दोन बाजू प्रमाणात आहेत आणि मधला कोन एकरूप आहे. म्हणजेच बाकोबा कसोटीनुसार हे दोन्ही त्रिकोण समरूप आहेत असे म्हणतात. दोन संगत बाजू प्रमाणात आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप आहे. आपण शिकलो बाकोबा कसोटीची व्याख्या. एका त्रिकोणाच्या दोन बाजू प्रमाणात असून त्यांचे संगत कोन एकरूप असतील तर ते दोन्ही त्रिकोण बाकोबा कसोटीनुसार समरूप आहेत असे म्हणतात. म्हणून त्रिकोण एपीबी समरूप त्रिकोण एपीबी समरूप त्रिकोण सीपीडी बाकोबा समरूपता कसोटी बाकोबा समरूपता कसोटीनुसार याप्रमाणे हे अगदी 2-3 ओळीमध्ये उत्तर आहे. हे सिद्ध झालेले एपीबी समरूप सीपीडी. समजलं मित्रांनो. आता छोटं उदाहरण होता, याच्यानंतरचा आपण आता या पुढील उदाहरण क्रमांक 9 कडे जाणार आहोत. उदाहरण क्रमांक 9. विद्यार्थी मित्रांनो, सराव संच 1.3 मधील शेवटचं उदाहरण. आकृतीत त्रिकोण एबीसी मध्ये बाजू बीसी वर डी बिंदू असा आहे की कोन बीएसी हा कोन एकरूप कोन एडीसी हा कोन हे दिलेलं आहे. तर सिद्ध करा सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी. तर विद्यार्थी मित्र हो, आपल्याला पहिल्यांदा त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीसी हे दोन त्रिकोण समरूप आहे ते सिद्ध करायचे. मग समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप प्रमाणात असतात. मग त्यानंतर तिरकस गुणाकार केल्यानंतर आपल्याला सीए वर्ग बरोबर सीबी गुणिले सीडी मिळेल. तर बघूया आपण आता. पहिल्यांदा त्रिकोण एबीसी आणि त्रिकोण एडीसी मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे पक्षामध्ये कोन बीएसी एकरूप कोन एडीसी ते घेऊया आपण. कोन बीएसी एकरूप कोन एडीसी आपण म्हणूया पक्ष. त्याच्यानंतर विधान 2
कोण एबीसी मधील हा सी कोण आणि कोण एडीसी मधील सुद्धा सी कोण हा या दोन्ही त्रिकोणाचा सामायिक कोण आहे. म्हणजेच कोण ए सी बी, ए या शिरोबिंदूला जवळ या ए सी बी एकरूप कोण. आता ए शी संगती कोणाशी आहे डी, डी सी ए एकरूप कोण डी सी ए हे दिलेलं आहे सामायिक कोण. त्यानंतर झाले या त्रिकोणाचे दोन कोण ह्या त्रिकोणाच्या दोन संगत कोणाशी एकरूप आलेले आहेत. म्हणून तिसरं विधान, म्हणून त्रिकोण ए बी सी समरूप त्रिकोण, पहिल्यांदा ए घेतले नंतर बी नंतर सी, तसं पहिल्यांदा डी ए सी संगतीनुसार कोको समरूपता कसोटीनुसार, कोको समरूपता कसोटीनुसार मग आता जर त्रिकोण समरूप असतील तर त्याच्या संगत भुजा प्रमाणात असतात. आपण लिहूया मग AB छेद DA, BC छेद AC छेद DC. त्याप्रमाणे AB छेद DA बरोबर BC छेद AC बरोबर AC छेद DC. हे झाल्या समरूप त्रिकोणाच्या संगत भुजा. मग आपल्याला आता सिद्ध काय करायचं होतं, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD. म्हणजे CA वर्ग म्हणजेच CA गुणिले CA बरोबर CB गुणिले CD. म्हणजेच CA वर्ग म्हणजे CA गुणिले CA आणि CB गुणिले CB. आपण आता पक्षांतर करूया, इकडचा CB इकडे ठेवू, हा एक CA इकडे आणूया, हा CA आणि इकडचा CA वरतीच ठेवूया CA आणि इकडचा CD इकडे आणला छेद CD. याप्रमाणे इथं दाखवायचं आपल्याला. तर इथं त्याचप्रमाणे होणार आहे AC गुणिले AC बरोबर BC गुणिले DC. म्हणून मग तिथे काय आहे, BC ला इकडे ठेवू, BC इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो आता AC गुणिले AC वर्ग बरोबर BC गुणिले DC. म्हणजेच CA वर्ग बरोबर CB गुणिले CD, CA वर्ग बरोबर CB गुणिले CD हे सिद्ध. याप्रमाणे हे उदाहरण अगदी सोपं आहे. आपण एकूण सराव संच 1.3 मध्ये संपूर्ण 1 ते 9 सर्व उदाहरणं अभ्यासलेले आहेत. त्यानंतर आपण आता पुढील भागाकडे जाणार आहोत. पुढचा भाग आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय. तर विद्यार्थी मित्र हो, आता आपल्या ह्या प्रकरणातल्या शेवटच्या प्रमेयाकडे आपण जाऊया.